पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवसेनेचे धनुष्यबाण आहे। मंगळवेढ्यात आपण शून्य आहे, मालशेज मध्ये शून्य आहे आणि बार्शीमध्ये शून्य आहे, अनेक तालुक्यामध्ये शून्य आहे। तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। तिथपर्यंत आपल्या सगळ्यांना चिमणरावांना बरोबर घेऊन, शाजी बापूंना बरोबर घेऊन, सगळे पदाधिकारी एकत्र घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये आगेकूच करून उद्याचे जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार कसा असला पाहिजे याची सुद्धा चाचणी केली। रूपाने गोरा दिसतोय, अंगाने काळा दिसतोय, काळीची अक्कल नसणार, पण त्याच्या पाठीमागे समाज कार्य किती आहे, त्याचा समाज। आगामी सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचं विधान अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलंय। तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्या तालुक्यातील भाजपचे नेते देखील स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असल्याची चर्चाही या निमित्तानं होतीये। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी गोची होणार असल्याचं म्हटलं जात आहे। शिवसेना शिंदे गटाचा सोलापूर जिल्ह्यात एकही आमदार यावेळी विधानसभेत पोहोचला नाही। राज्याचे मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं। सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील त्या विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्त हस्ताने दिल्याचं दिसून आलं। मात्र याचा फायदा विधानसभेत पक्षाला होताना दिसून आला नाही। शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यात एकमेव आमदार राहिलेले शहाजीबापू पाटील हेही विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत झाले। आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यात भाजपचं बळ आणखी वाढलं असून शेकापच्या एका बड्या उद्योजकाबरोबरच अनेक समर्थकांनी भाजपात प्रवेश केलाय। तर दीपक साळुंके हे देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर मैदानात उमेदवार उतरवू शकतो असेच म्हटलं जात आहे। तर दुसरीकडे मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ तालुक्यात शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढण्याइतका सक्षम नसल्याची नव्हे तर शून्य असल्याचे दस्तूर खुद्द ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले साईनाथ अभंगराव यांनी पदाधिकारी मेळाव्यात म्हटलं होतं। पंढरपूर नगरपालिका आणि तालुका झेडपी निवडणुकीत साईनाथ अभंगराव यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। मात्र एकीकडे शिवसेना शिंदे गटात गटबाजी प्रबळ आहे, तर भाजपचे स्थानिक नेते माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे हे शिवसेना शिंदे गटास माहिती म्हणून सोबत घेणार नाहीत अशीच शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करतायत। नुकतंच पार पडलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वावर असलेल्या महेश साठे यांचे बंधू संजय साठे यांचा परिचारक आवताडे गटानं केलेला पराभव पुढील झेडपी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला भाजप सोबत घेणार नाही याचंच द्योतक असल्याचं मानलं जात आहे। तर आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशी ओळख राहिलेले साईनाथ अभंगराव यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे। लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक असो, साईनाथ अभंगराव हे जिल्ह्यात अनेक सभा गाजवताना दिसून आलेत। त्यामुळे कधी काळी शिवसेनेचे 5 नगरसेवक पंढरपूर नगरपालिकेत विजय करण्याचं उदाहरण देताना आढळणारे साईनाथ अभंगराव हे यंदा शिवसेना शिंदे गटाचे किती नगरसेवक नगरपालिकेत पाठवण्यात यशस्वी ठरतात याची उत्सुकता शिंदे गटाला लागून राहिली आहे। तर भाजपचे स्थानिक नेते शिंदे गटाला माहिती म्हणून सोबत घेणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरद पवार गट,
काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांनी मात्र आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणूक एकत्र येत लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। प्रत्येक घटक पक्षाच्या नेत्यांनी तसेच आमदार अभिजित पाटील यांनीही आम्ही एकत्र लढणार असल्याचं ठामपणे याच बैठकीत सांगितलंय। मात्र दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेला भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या गोटात सामसुमय भाजपचे परिचारक आणि काँग्रेसचे भगीरथ भालके एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू झाल्यात। अशा वेळी महायुतीचे हे घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांची एक संयुक्त बैठक व्हावी यासाठी साईनाथ अभंगराव हे पुढाकार घेणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात आलेले साईनाथ अभंगराव यांची प्रतिष्ठा जशी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत पणाला लागणार आहे, तशीच तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे।